we will study about plasmids, then plasmid vector plant and the competent host. हे 3 हेडिंग बाकी होते आपले. आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली होती क्लोनिंग वेक्टर्समध्ये काल. फॅजेमिड्स, कॉजमिड, टर्म्स, सम टर्म्स. ओके, नाव अबाउट द प्लाज्मिड्स. ओके, so plasmid, as we know, it is the ideal tool used in rDNA technology. Everywhere plasmids are used. It carries a short sequence of nucleotides or short of or gene of interest. मग प्लाज्मिड का वापरतात? व्हाय फॉर द प्लाज्मिड्स आर यूज? बिकॉज इट इज एबल टू रिप्लिकेट इन टू होस्ट सेल. होस्ट सेलमध्ये रिप्लिकेट करायची टेंडन्सी असते, ॲबिलिटी असते त्याची. पर्टिक्युलरली मोस्ट कॉमन होस्ट सेल इज इकोलाय. इकोलाय जास्त वापरतात. प्लाज्मिड हॅव ओराय. ही जी काही ओराय साईट असते दॅट इज अ रिप्लिकेशन ओरिजिन. essential for replication inside a host cell. Then drug resistance gene and region in which
सुरू आहे. चलो ओके. Okay, now these are the three main areas. Here ori means or ori means origin, replication origin, from which the replication process starts. इथून replication start करतो. हे जर काढून घेतलं
तर रिप्लिकेशन होणार नाही. प्लाझ्मिड इज अनेबल टू रिप्लिकेट इफ ओरिजिन एरिया डिस्टर्ब्ड ऑर रिमूव्ड. त्याच्यामुळे तो इसेन्शियल आहे, कारण त्याचा एम काय असतं, तो होस्ट सेलमध्ये रिप्लिकेट व्हायला पाहिजे. इन दिस वे द RDNA देन लॅटर ऑन मल्टिप्लाइड इन टू द होस्ट सेल अलॉंग विथ द होस्ट सेल. मग याच्यासाठी महत्त्वाचा आहे तो, हा आवश्यक आहे. दुसरं, हा एक जीन आहे की जो रेजिस्टन्स क्रिएट करतो ड्रग्स किंवा अँटीबायोटिक्सच्या अगेन्स्ट. मग आता हा AMP ॲक्च्युली एम्पिसिलिन नाव आहे. एम्पिसिलिन इज अ ड्रग. त्याचा रेजिस्टन्स म्हणजे कुठलाही ड्रग रेजिस्टन्स क्रिएट करणारा जीन. आणि त्याच्यानंतर मग द रिझन व्हेअर वी इन्सर्ट अवर जीन ऑफ इंटरेस्ट, या रिझनमध्ये जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट करता येतो बाय युझिंग डिफरंट. तिथं भरपूर नावं दिली आहेत, आपण 3 तुम्हाला जी फॅमिलियर आहेत ती नावं घेतली. इको R1, BAM H1 आणि हिंड सेकंड, थर्ड, भरपूर प्रकार असतात त्यांचे. तर हे झालं. म्हणजे इन दिस वे जीन ऑफ इंटरेस्ट कॅन बी इन्सर्टेड हिअर बाय युझिंग द एन्झाईम्स, स्पेसिफिक एन्झाईम्स. ओके, दिस इज ऑल अबाउट प्लाझ्मिडची अगोदर माहिती घेतलीच आहे आपण, पण तुम्हाला जी इथं जेवढी महत्त्वाची तेवढी ही आहे. प्लाझ्मिड काय असतो, डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA विच इज व्हेरी स्मॉल, हॅविंग फ्यू जीन्स, काही जीन्स असतात त्याच्यात. अँड इट हॅज ॲबिलिटी टू कॅरी फॉरेन जीन ऑर डिझायर्ड जीन अँड हॅव ॲबिलिटी टू रिप्लिकेट इट सेल्फ इन अ होस्ट सेल. होस्ट सेलमध्ये तो रिप्लिकेट करतो. मग आता हा एक जनरलाइज्ड प्लाझ्मिड घेतला आपण, म्हणजे जे इन्व्हेस्टिगेटर्स असतात, जेनेटिक इंजिनियर असतात, तर ते त्याला यूज करतात. एक्सटेन्सिवली प्लाझ्मिड्स आर यूज. अँड इफ द जीन ऑफ इंटरेस्ट ऑर सिक्वेन्स ऑफ DNA, if it is long, then another options are there instead of plasmid, phasamid, cosmid, etc. Baculovirus, bacterial artificial chromosome BAC, YAC, yeast artificial chromosome or mammalian artificial chromosomes can be used to carry the long DNA sequences. शॉर्ट्ससाठी ही वापरतात. म्हणजे एखादी जीन आहे ते त्याला काही प्रॉब्लेम नाही, खूप जास्त नंबरमध्ये सेगमेंट असतील तर मग ही अनेबल असते. बिकॉज प्लाझ्मिड इज स्मॉल, इट कॅन एबल टू कॅरी ओनली शॉर्ट DNA सिक्वेन्स. आपण इथं लिहून दिलं आहे, इट कॅरीज अ शॉर्ट सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑफ ए DNA ऑर स्मॉल सेगमेंट ऑफ DNA, नॉट मच बिग. चल ओके. म्हणजे इथं हे पण महत्त्वाचं होतं की जर आपण त्याला होस्ट सेलमध्ये टाकलं तर तिथं तो रिप्लिकेट झाला पाहिजे. म्हणजे प्लाझ्मिड रिमूव्ड फ्रॉम वन बॅक्टेरियम, देन इट इज लोडेड विथ फॉरेन जीन. फॉरेन जीन त्याच्यात ॲड करतात. आता तो फॉरेन जीन कॅरी करतो, मग कॅरियर झाला, वेक्टर झाला. अँड देन धिस RDNA along with foreign gene is able to multiply into host cell. Host cell मध्ये तो मल्टिप्लाय करायला रेडी होतो. ओके, इन दिस वे इट हॅज इट इम्पॉर्टन्स. त्याचा स्वतःचा इम्पॉर्टन्स आहे, एक आयडियल टूल म्हणून. जिकडे तिकडे मोस्ट कॉमनली एक्सटेन्सिवली प्लाझ्मिड्स आर युज्ड. मग आता हे झालं. त्याच्यानंतर पुढचा एक नवीन प्लाझ्मिड आपण लर्न करणार आहोत थोडा. त्याचा आहे प्लाझ्मिड वेक्टर फॉर प्लॅन्ट. आता हा प्लॅन्ट सोडून बॅक्टेरियामध्ये यूज करायचा आहे, इकोलायमध्ये टाकायचा आहे. बॅक्टेरियल प्लाझ्मिड ऑफ वन बॅक्टेरियम नाव ॲडेड विथ फॉरेन जीन, इन्सर्टेड विथ फॉरेन जीन, दॅट इज जीन ऑफ इंटरेस्ट. वी नाव धिस RDNA इंट्रोड्यूस इंटू ए कॉम्पिटंट होस्ट सेल. म्हणजे बॅक्टेरियल प्लाझ्मिड बॅक्टेरियामध्येच टाकायचं, बरोबर. आता बॅक्टेरियल प्लाझ्मिड प्लॅन्टमध्ये टाकायचं.
मग त्याच्यासाठी हा प्लाझ्मिड नाही वापरत. प्लाझ्मिड वापरतात पण तो स्पेशल आहे. आता बघा एक कंडिशन सांगतो. प्लाझ्मिड फॉर प्लाझ्मिड व्हेक्टर फॉर प्लांट प्लाझ्मिड वेक्टर फॉर प्लांट्स. एक कंडिशन आहे बघूया आपण. इफ यू ऑब्झर्व सम प्लांट्स, तुम्ही काही प्लांट जर ऑब्झर्व केले तर काय दिसतं आपल्याला? कधी कधी काय दिसतं? वी ऑब्झर्व दॅट द ब्रांचेस और मेन स्टेम ऑफ द प्लांट हॅव सम ॲबनॉर्मल ग्रोथ. अशी ग्रोथ दिसते त्याच्यावर, कॅन्सर झाल्यासारखी, ट्युमरसारखी. दॅट इज कॉल्ड क्राउन गॉल फॉर्मेशन और इट इज ऑल्सो कॉल्ड ट्यूमर. क्राउन गॉल और ट्यूमर फॉर्मेशन. जे प्लॅन्ट्समध्ये असं तुम्ही व्यवस्थित बघा, जेव्हा कुठेतरी बाहेर गेले तर काही मोठमोठे जे प्लॅन्ट असतात त्यांना अशा बाहेर आलेले गाठी दिसतात तुम्हाला, ट्यूमर्स दिसतात. ते काय असतं? ते एक बॅक्टेरियम आहे की जो प्लांट सेल्सला इन्फेक्ट करतो आणि तिथं ट्यूमर तयार करतो. आता आपल्यात जो ट्यूमर तयार होतो तो म्हणजे कॅन्सर जो होतो त्याच्यासाठी वेगवेगळे फॅक्टर आहेत. देर आर मेनी फॅक्टर्स कॉझिंग कॅन्सर इन ह्युमन बिंग्स ऑर ॲनिमल्स. म्हणजे सगळ्यात जास्त कॅन्सर इतर ॲनिमलपेक्षा आपल्यामध्येच जास्त होतं, बरोबर? कारण काय, आपली लाईफस्टाईल थोडी आर्टिफिशियल आहे. मग कॅन्सर कॉझिंग, मग त्यांनी स्टडी केला की हाऊ दिस टाईप ऑफ क्राउन गॉल फॉर्मेशन ऑकर्स इन प्लांट अँड व्हाय फॉर. मग ते लक्षात आलं त्यांना, देअर इज अ स्पेसीज ऑफ बॅक्टेरियम, तो दॅट स्पेसीज रिस्पॉन्सिबल फॉर क्राउन गॉल फॉर्मेशन ऑर ट्यूमर फॉर्मेशन. मग त्याचं नाव दिलं त्यांनी, त्या बॅक्टेरियाला नाव दिलं. बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल फॉर दॅट इज कॉल्ड ॲग्रोबॅक्टेरियम. ट्युमिफॅसियन्स. ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियन्स. हा बॅक्टेरियम आहे. इट इज अ बॅक्टेरियम. Bacterium had its own DNA, single DNA, circular DNA, which is large, and there is another plasmid. This is called TI plasmid. TI for T for tumor, I for inducing. This plasmid is tumor inducing plasmid. Means it induces, stimulates tumor formation in the plants. प्लांट्समध्ये ट्यूमर फॉर्मेशन करतो. जास्त करून हे कसं डायकॉटमध्ये असतं, मोनोकॉटमध्ये नसतं ट्यूमर फॉर्मेशन. मग TI plasmid means the plasmid have TI DNA or TI जीन. आता हा पूर्ण प्लाझ्मिड आहे, त्याचं नाव घेतलं आपण काय, दिस प्लाझ्मिड. जर आपण बाहेर काढला तर सपोज दिस इज अ डबल स्टँडर्ड DNA. ओके, इट हॅज अ स्पेशल जीन, ट्यूमर इंड्यूसिंग जीन, और TI DNA और TI जीन. त्याच्यात काय आहे, TI plasmid have tumor inducing DNA or tumor inducing gene.
बिकॉज ऑफ विच, याच्यामुळे तो ट्युमर कॉज करतो, प्लांट्समध्ये ट्युमर तयार करतो, फॉर्म करतो. हा बॅक्टेरियम काय करतो? इट इज ॲक्च्युअली सॉईल बॅक्टेरियम. इन्फेक्ट्स प्लांट्स. तो प्लांट सेलला इन्फेक्ट करतो. इट इज अ सॉईल बॅक्टेरियम. वेन कमिंग इन टू कॉन्टॅक्ट, इट कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ द प्लांट सेल्स, देन इट इन्फेक्ट्स प्लांट सेल. बॅक्टेरियम इन्फेक्ट्स प्लांट सेल. तर समजा आता हा बॅक्टेरियम आहे, तो प्लांट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर काय होईल? आता आपण इथं बघू. प्लांट सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला म्हणजे काय करतो तो? तर समजा या प्लांट सेल्स आहेत, मोठ्या मोठ्या काढतो मी, कारण आपल्याला सपोज दीज आर द ब्लॅक कलर्ड प्लांट सेल्स. म्हणजे तुमचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर होऊन जाईल. दिस बॅक्टेरियम गेट एंटर्ड हिअर. हा बॅक्टेरियम आहे. हां, बॅक्टेरियम गेट एंटर्ड इन टू द प्लांट सेल्स अँड देन आता हे बॅक्टेरियानी प्लांट सेलवर अटॅक केला की तो काय करतो? त्याचा हा जो प्लाझ्मिड आहे तो इन्सर्ट करतो. इट इन्सर्टेड इन टू प्लांट सेल्स. प्लांट सेलमध्ये इन्सर्ट करून देतो. मग तो प्लांट सेलच्या बाहेर राहू द्या, नाही तर मध्ये राहू द्या. जर हा बाहेर राहिला तरी बाहेरून मध्ये इट कॅन एबल टू इंजेक्ट. त्याच्यात ती ॲबिलिटी, इट कॅन इंजेक्ट. जसं तो आपण बघितला होता बघा, आठवतं का? हे काय काय बॅक्टेरियोफाज, म्हणजे द व्हायरस अटॅकिंग ऑन बॅक्टेरियम. ह्याच्यात काय असं? इट हॅज अ DNA. इट इंजेक्ट्स इट्स DNA इन टू द बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेलमध्ये तो DNA इंजेक्ट करतो. तो बॅक्टेरियल सेल वॉल पेनेट्रेट करतो आणि त्याचा DNA इंजेक्ट करून देतो. म्हणजे त्याची बॉडी बाहेर राहिली, त्याचा आत्मा सोलमध्ये गेला. बरोबर. अँड नाव धिस व्हायरल DNA डिसइंटिग्रेट, डॅमेजेस बॅक्टेरियल DNA. बॅक्टेरियल DNAला तो डॅमेज करतो. कारण बॅक्टेरियल DNAवर कंट्रोल कोणाचा आहे? बॅक्टेरियल बॅक्टेरियल सेल हॅव अ कंट्रोल ऑफ बॅक्टेरियल DNA. बॅक्टेरियल सेलवर त्याचा DNAचाच कंट्रोल आहे. आता हा गेल्यानंतर हा फॉरेन DNA गेला तिथं, व्हायरल DNA किंवा फास्ट DNA म्हणतात त्याला. तर हा फास्ट DNA याला डिसइंटिग्रेट करतो, ब्रेक करून टाकतो. न्यूक्लिओलायसिस म्हणतात त्याला. म्हणजे न्यूक्लिओइडचं ब्रेकडाऊन, लायसिस. तो न्यूक्लिओलायसिस करतो किंवा DNAचं लायसिस करतो आणि मग स्वतःचा कंट्रोल. म्हणजे जसं एखाद्या किंगडममध्ये तुम्ही एखाद्या राजावर अटॅक केला की त्याला तुम्ही कैद केलं किंवा मारलं तर तिथं किंगडम तुमचं सुरू होऊन जाईल. तो मेन मेला आता तुम्ही. तसं आहे. मग इथं काय होतं? तो एकदा इथं जवळ गेला किंवा मध्ये घुसला तर तो त्याचा TI प्लाझ्मिड इंजेक्ट करतो. कशामध्ये? इन टू द प्लांट सेल. नाव धिस प्लाझ्मिड along with this gene, TI plasmid along with TI gene inserted into plant cells, introduced into plant cell. Now this gene, TI gene itself, according to its name, it works. ती जीन काय करते? ट्युमर इंड्युसिंग DNA किंवा ट्युमर इंड्युसिंग जीन आहे, ती ट्युमर इंड्यूस करते. म्हणजे ह्या सेलची अनकंट्रोल ग्रोथ करेल. ट्युमर कसा तयार होतो? अनकंट्रोल सेल डिव्हिजन कॉझिंग. समजा नॉर्मल सेल डिव्हिजन कशी? वन सेल डिवाइड टू फॉर्म टू सेल्स स्लोली अकॉर्डिंग टू इट्स नॅचरल डिव्हिजन टाईम. तिचा नॅचरल डिव्हिजनचा टाईम आहे समजा एक सेल 100 दिवसात डिवाईड होते किंवा एका दिवसात डिवाईड होतं, तर एका दिवसात एकाच्या 2 होतील, दुसऱ्या दिवशी 2च्या 4 होतील. ह्या ट्युमर इंड्युसिंग जीनमुळे काय होतं? रॅपिडली डिव्हिजन स्टार्ट होतं. हिअर within short period cells starts division, 1 forming 2, 2 forming 4, 4 forming 8. In this way a rapid division occurs and that leads to formation of tumor. Uncontrolled cell division causing tumor. ट्युमर तयार झालं आणि तो बाहेर असा लागलेला दिसतो आपल्याला. झाडांच्या ब्रँचेस किंवा मेन स्टेमच्या जवळ मोठमोठे लहान मोठे आउटग्रोथ दिसतात आपल्याला, क्राउन गॉल दिसतात. ओके.
या पद्धतीने. म्हणजे मग जेव्हा हा स्टडी झाला तेव्हा लक्षात आलं की धिस बॅक्टेरियम, सॉईल बॅक्टेरियम, इज एबल टू इन्सर्ट्स इट्स प्लाझ्मिड, मीन्स TI gene along with plasmid, and then this tumor inducing DNA or gene able to show rapid cell division and thereby tumor formation. म्हणजे मग हा ट्युमर इंड्युसिंग DNA, ट्युमर इंड्युसिंग प्लाझ्मिड रिस्पॉन्सिबल फॉर ट्युमर फॉर्मेशन. मग त्यांना क्लिक झालं की अरे हा तर नॅचरल जेनेटिकल इंजिनियर आहे. याला काय म्हणतात? नॅचरल जेनेटिकल इंजिनियर. हू इज द नॅचरल जेनेटिक इंजिनियर विदाउट एज्युकेशन? ॲग्रोबॅक्टेरियम. कारण जेनेटिक इंजिनियर काय करतो? एक जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट करतो, मग तो होस्ट सेलमध्ये टाकेल, होस्ट सेल मल्टिप्लाय होईल आणि त्याच्यापासून काहीतरी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मिळवेल. बरोबर? हा तर नॅचरल करतो. म्हणजे जे आपण करत आलो तो तर हा कधीपासून करत असेल? हजारो वर्षांपासून, लाखो वर्षांपासून, है ना. मग त्याची ॲबिलिटी माहीत पडल्यानंतर लक्षात आलं की आता याची जी टेंडन्सी टू इन्फेक्ट टेंडन्सी टू इन्फेक्ट प्लांट सेल, ते आपल्याला वापरता येईल. प्लांट सेलमध्ये जर तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट पाठवायचा आहे तर तो कसा पाठवता येईल? याच्यासोबत जोडून द्या. तुमचा जीन ऑफ इंटरेस्ट हा आहे, तुम्ही याच्यासोबत तो पाठवू शकता. कसा? या पद्धतीने. समजा ह्या जीनला काढू शकता, त्याच्याऐवजी लावून द्या, किंवा साईडला. म्हणजे आवर जीन ऑफ इंटरेस्ट कॅन बी ॲडेड and in this way it can be inserted into the plant cell. मग ट्रान्सजेनिक प्लॅन्ट तयार करायचे आहेत तर प्लॅन्टच्या सेलमध्ये जीन किंवा प्लाझ्मिड कसा इंट्रोड्यूस करायचा त्याचं सोल्युशन सापडून घ्या. याच्यात प्लाझ्मिड टाकायचा, तो RDNA हा बॅक्टेरियम तो इंजेक्ट करतो, प्लॅन्ट सेलमध्ये इंट्रोड्यूस करून देईल. कारण त्याच्यात ॲबिलिटी प्लॅन्ट सेलला इन्फेक्ट करून प्लाझ्मिड इंट्रोड्यूस करायची. म्हणजे मग आपण जे काम करणार आहोत ते सोपं झालं. त्याला यूज करा. नॅचरल जेनेटिक इंजिनियर आहे, त्याला यूज करा. तो काय करतो? आपला डिझायर्ड जीन किंवा आपला जीन ऑफ इंटरेस्ट जो आहे तर तो अलॉंग विथ TI प्लाझ्मिड वी कॅन इंट्रोड्यूस इन टू द प्लॅन्ट सेल. मग कुठं वापरता येईल हा? इथं काय फायदा होईल? न्यू ट्रान्सजेनिक प्लॅन्ट व्हरायटीज. ट्रान्सजेनिक काय असतं? ट्रान्सफर. जेनिक म्हणजे जीन, म्हणजे ट्रान्सजेनिक प्लॅन्ट. समजा हे प्लॅन्ट कुठलं आहे? नॉर्मल प्लॅन्ट. हे प्लॅन्ट कुठलं आहे? हॅविंग अ फॉरेन जीन. मग सिम्पल डेफिनेशन, ट्रान्सजेनिक प्लॅन्ट म्हणजे काय? द प्लॅन्ट कंटेन्स फॉरेन जीन. आपण हा जीन ऑफ इंटरेस्ट याच्यात टाकला, आलं लक्षात? we introduce a gene of interest into the plant. That is why this plant is called now transgenic plant. म्हणजे ट्रान्सफर केलेलं जीन, ट्रान्सफर केलेलं ट्रान्सजेनिक प्लॅन्ट. म्हणजे कुठला जीन? अ फॉरेन जीन और जीन ऑफ इंटरेस्ट इंट्रोड्यूस इंटू द प्लॅन्ट. नाव इट इज कॉल्ड ए ट्रान्सजेनिक प्लॅन्ट. असे नंबर ऑफ प्लॅन्ट्स आहेत, पुढे आपल्याला लिस्ट येईल त्याची. जसं गोल्डन राईस, असे व्हरायटीमध्ये ट्रान्सजेनिक प्लॅन्ट, ट्रान्सजेनिक टोबॅको असे अनेक प्लॅन्ट तयार केलेले आहेत की जे ट्रान्सजेनिक आहेत. म्हणजे त्याच्यात डिझायर्ड जीन टाकला की आपल्याला त्याच्यात ते कॅरेक्टर मिळवता येतं. समजा गोल्डन राईस नावाचं प्लॅन्ट आहे. आता नॉर्मल राईस जो असतो, राईस इज फुल विथ कार्बोहायड्रेट. तुम्ही राईस खातात तर कार्बोहायड्रेट जास्त मिळतं तुम्हाला, त्याच्यातून बाकी इन्ग्रेडियंट्स मिळत नाही, विटॅमिन्स नसतात मिळत, कार्बोहायड्रेट जास्त मिळतात. मग आता राईस जसं पोटॅटो कार्बोहायड्रेट रिच, तसं हा पण कार्बोहायड्रेट रिच आहे. त्याच्यामुळे पोटॅटो, राईस डायबेटिक पेशंटला नाही सांगून देतात, खायचं नाही. मग आता याच्यात अजून त्याची व्हॅल्यू वाढवता येईल का? तर राईसमध्ये, आता राईस तर फार स्टॅपल फूड आहे, कॉमनली यूज्ड फूड फॉर पीपल्स इन द वर्ल्ड. म्हणजे व्हीट आणि राईस हे दोन कॉमन स्टॅपल फूड आहेत जगात. दोन फूड सगळ्याकडे अख्ख्या जगात वापरले जातात. एक तर लोक व्हीट वापरतील, एक तर राईस वापरतात, किंवा दोघं वापरतात. आता आपल्या इंडियात आपण दोघं वापरायला लागतो. तर
राईसमध्ये जर असा एक जीन टाकला, विटॅमिन ए सिंथसायझिंग जीन ॲडेड इन टू ए राईस, तर कार्बोहायड्रेटच्या सोबत विटॅमिन ए पण आपल्याला राईसमधून मिळेल. म्हणजे तो गोल्डन राईस जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला विटॅमिन ए मिळेल त्याच्यातून, पूर्वी मिळत नव्हतं. मग हे कसं काय पॉसिबल झालं? बिकॉज ऑफ ॲडिशन ऑफ ए विटॅमिन ए सिंथसायझिंग जीन इन टू प्लॅन्ट. मग असं कसं काय तयार करता येईल तुम्ही म्हणाल? मग त्याला प्लॅन्ट टिश्यू कल्चरमध्ये प्लॅन्टवर बॅक्टेरिया टाकतात. ओके, समजा एखादा प्लॅन्ट आहे, आता आपल्याला टिश्यू कल्चर पण आहे पुढे, पण ते अजून नाही आहे, पुढे हे क्राउन गॉल समजलं. इफ यू want to produce new plant from tissue culture, this is the culture medium, nutrient medium on which cells can grow. Here the plant cells, meristematic plant cells are used for tissue culture. The tissues removed from the plant याला एक्सप्लांट म्हणतात. मेरिस्टेमेटिक टिश्यू रिमूव्ड फ्रॉम द प्लांट अँड ॲडेड ऑन द न्यूट्रिएंट मीडियम अँड ॲग्रोबॅक्टेरियम हॅविंग प्लाझ्मिड हॅविंग जीन ऑफ इंटरेस्ट. हा ॲग्रोबॅक्टेरियम आणि त्याच्यामध्ये आपण काय टाकलं आहे? एक आपला जीन, इंटरेस्टचा जीन, समजा विटॅमिन ए सिंथसायझिंग जीन ॲडेड इन टू प्लाझमिड. देन द बॅक्टेरियम अलो टू इन्फेक्ट द प्लॅन्ट सेल्स. इथं बॅक्टेरिया टाकून देईल. बॅक्टेरिया अलो टू इन्फेक्ट प्लॅन्ट सेल्स. देन नाव बॅक्टेरियम इन्सर्ट द प्लाझमिड हॅविंग, तो कुठला प्लाझमिड आहे त्याचा? TI प्लाझमिड हॅविंग vitamin A synthesizing gene, vitamin A gene. Then these cells are infected by infected by the bacterium, means TI plasmid, which carry vitamin A gene. मग आता ते सिलेक्ट करतात ते कुठल्या सेल्समध्ये आहे. जवळपास जेवढ्या सेल्स असतील ज्यांच्यात नसेल त्या काढून घ्यायचे. आणि मग these cells are allow, आता समजा ह्या सेल्स आहेत, the cells having विटॅमिन ए जीन अलो फॉर ग्रो ऑन द कल्चर मीडियम. त्या कल्चर मीडियमवर ग्रो करतात. दे डिवाइड रिडिवाइड बाय युजिंग न्यूट्रिएंट्स प्रेझेंट इन द न्यूट्रिएंट मीडियम, कल्चर मीडियम, अँड द लूज मास इज फॉर्म, दॅट इज कॉल्ड कॅलस. लूज मास ऑफ सेल्स, दॅट इज कॉल्ड कॅलस. म्हणजे फ्रॉम एक्सप्लांट वी डेव्हलप कॅलस, अँड कॅलस इज नाव रेडी टू इंट्रोड्यूस इन टू न्यू कल्चर मीडियम. एक नवीन कल्चर मीडियम आहे. या न्यूट्रिएंट मीडियममध्ये फक्त न्यूट्रिएंट्स असतात. हिअर न्यूट्रिएंट्स प्लस ग्रोथ हार्मोन, ऑक्झिन आणि सायटोकायनिन. ऑक्झिन आणि सायटोकायनिन टाकलेले असतात त्याच्यात. म्हणजे न्यूट्रिएंट तर आहेतच, अलॉंग विथ ऑक्झिन इन सायटोकायनिन. नाव कॅलस इंट्रोड्यूस हिअर. Now callus starts its growth, but because of the auxin is a root forming hormone. It forms root in the callus, and cytokinin is a shoot forming hormone. That is why it forms shoot. And in this way, in culture medium, in tissue culture laboratory, we can develop new plant from plant tissue. मग त्याला काय म्हणतात? Plant tissue cultured on nutrient rich and hormone rich medium so as to develop plant. आता हे प्लॅन्ट कसं राहील? अ प्लॅन्ट हॅविंग जीन फॉर सिंथेसिस ऑफ विटॅमिन ए. मग हा जीन कुठून आणला? ज्या प्लॅन्ट्समध्ये विटॅमिन ए तयार होतं, कुठं तयार होतं बरं? अनेक प्लॅन्ट आहेत. विटॅमिन ए कुठून मिळतं तुम्हाला? कॅरट.
असे जे सोर्सेस आहेत नॅचरल सोर्सेस, देर आर मेनी सोर्सेस. त्याच्यात कॅरेट पण आहे. कॅरेटमध्ये ए कुठून आला? विटॅमिन बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन म्हणजे विटॅमिन एचा प्रिकर्सर, रॉ मटेरियल. मग तो तयार करणारा जीन शोधला आणि तो ज्या प्लॅन्टमध्ये विटॅमिन ए तयार होत नाही त्याच्यात जर टाकून दिला तर ते प्लॅन्ट, आता समजा हे राईस असेल, राईस प्लॅन्ट इज एबल टू सिंथसाइज विटॅमिन ए. मग आता हे कसं प्लॅन्ट झालं? अ प्लॅन्ट हॅविंग फॉरेन जीन, दॅट इज वाय इट इज कॉल्ड ट्रान्सजेनिक प्लॅन्ट. मग ट्रान्सजेनिक प्लॅन्ट तयार करायला हा नॅचरल जेनेटिक इंजिनियर वापरतात. ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियन्स विथ टी आय प्लाझमिड यूज टू इन्सर्ट फॉरेन जीन. आपला जीन ऑफ इंटरेस्ट त्याच्यासोबत जाईल कारण त्याची नॅचरल टेंडन्सी आहे. कारण जसं व्हायरसला बॅक्टेरिया कसा इन्फेक्ट करायचा ते आपल्याला सांगायची गरज नाही, तो बरोबर करतो. तसं ॲग्रोबॅक्टेरियमला प्लॅन्टची सेल कशी इन्फेक्ट करायची, तिच्यात आपला प्लाझमिड कसा टाकायचा ती त्याची नॅचरल टेंडन्सी. दॅट इज वाय. मग पण आपल्याला जर फॉरेन जीन टाकायचं आहे तर मग वेगळ्या वेगळ्या जीन गन, बायोलिस्टिक मेथड्स, अशा वेगळ्या वेगळ्या मेथड्स वापराव्या लागतात. हायटेक मेथड आहेत त्या खूप. गोल्ड कोटिंग करून त्याला जीनला मग ते इन्सर्ट करतात जीन गनने. जीन गन म्हणजे अशी मोठी गन नाही तर ती मायक्रोस्कोपिक डिव्हाइस असतात एकदम अल्ट्रा मॉडर्न सॉफिस्टिकेटेड. त्यांच्या थ्रू फॉरेन जीन टाकता येतं प्लॅन्ट्समध्ये, ॲनिमल्समध्ये. पण मग त्याच्यापेक्षा हा कमी खर्चिक आहे. जसं हे माहीत पडलं मग बऱ्याच ठिकाणी ट्रान्सजेनिक प्लॅन्ट तयार करायला ॲग्रोबॅक्टेरियम वापरतात. सोपं आहे थोडं कारण त्याच्या प्लाझमिड काढून त्याच्यात जीन टाकणं सोपं आहे आणि त्याला इन्फेक्ट करू देणं पण सोपं आहे, नॅचरल आहे. ओके, इन दिस वे टू डेव्हलप ट्रान्सजेनिक प्लॅन्ट ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅसियन्स अँड इट्स टी आय प्लाझमिड यूज. बरोबर. आता महत्त्व कळलं. ॲग्रोबॅक्टेरियम कोण, त्याचा टी आय प्लाझमिड काय, त्याच्यात जीन टाकणं आणि मग इन्फेक्शन करणं प्लॅन्टच्या सेल्समध्ये आणि त्या इन्फेक्टेड प्लॅन्ट सेलपासून नवीन प्लॅन्ट तयार करणं विथ अ डिझायर्ड जीन, फॉरेन जीन. वी कॅन डेव्हलप ट्रान्सजेनिक प्लॅन्ट इझिली. ओके, चला मग हे झालं प्लाझमिड वेक्टर फॉर प्लॅन्ट. आता शेवटचं कॉम्पिटंट सेल. आपण थोडी माहिती अगोदरच घेऊन टाकली त्याची. कॉम्पिटंट सेल जी असते होस्ट सेल, तर ती काय? आता हे आपण सगळं बनवलं समजा. वी मेड rDNA now. When foreign gene of interest introduced into a plasmid is a vector and a gene of interest when incorporated into the plasmid, now this new plasmid become rDNA. तो काय झाला? rDNA, recombinant DNA. रिकॉम्बिनेशन केलं ना आपण बॅक्टेरियल DNA अलॉंग विथ ह्युमन जीन और एनी जीन, कुठला पण जीन टाकता येईल त्याने. मग कॉम्पिटंट सेल आपण घेतलं होतं. आता हे टिश्यू कल्चर मुद्दाम सांगितलं म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला की हाऊ द ट्रान्सजेनिक प्लॅन्ट कॅन बी प्रोड्यूस. Agrobacterium able to insert its TI plasmid into plant cells and causing tumor. मग ती टेंडन्सी वापरून आपण ट्रान्सजेनिक प्लॅन्ट तयार करतो. आता थर्ड हेडिंग, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. कॉम्पिटंट होस्ट सेल. तेच आहे ना. इथं असा होस्ट निवडला जातो की जो काय करेल. त्याच्यात युजली कॉम्पिटंट होस्ट सेल कशी असते? द सेल विच इज एबल टू incorporate किंवा accept rDNA and allow
इट्स, आणि त्याला काय करेल, ती RDNAला ॲक्सेप्ट करेल आणि अलो इट्स रिप्लिकेशन अँड एक्सप्रेशन इफिशियंटली. आता आपल्याला कुठलाही बॅक्टेरिया पकडला आणि त्याच्यात टाकून दिला असं नाही चालणार. तर ती सेल RDNAला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे फॉरेन जीन अलॉंग विथ फॉरेन प्लाझमिड, दुसऱ्या बॅक्टेरियाचा प्लाझमिड आणि अजून दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा जीन ती ॲक्सेप्ट करेल. बरोबर. इट कॅन ॲक्सेप्ट RDNA अँड अलो रिप्लिकेशन अँड एक्सप्रेशन इफिशियंटली. रिप्लिकेशन अँड एक्सप्रेशन ऑफ RDNA इफिशियंटली. कुणाचं? RDNA किंवा फॉरेन जीन. RDNA म्हणजे फॉरेन जीन आहे, त्याच्यात जीन ऑफ इंटरेस्ट आहे. मग त्याच्यासाठी बॅक्टेरिया जास्त करून चूज करतात. बॅसिलस हिमोफिलस, सम इफिशियंट म्हणजेच कॉम्पिटेंट बॅसिलस हिमोफिलस. पहिली व्हरायटी बॅसिलस हिमोफिलस हेलिकोबॅक्टर पायरोली. E. coli, Escherichia coli. But among all these three, E. coli is the best host cell. Among all these, E. coli used extensively. 3 व्हरायटी असतात, लक्षात ठेवायचं. कुठली कुठली? एक बॅसिलस हिमोफिलस, दुसरी हेलिकोबॅक्टर पायरोली किंवा पिरोली आणि ई कोलाय. या 3 पैकी ई कोलाय जास्त वापरतात. मग होस्ट सेल कुठली वापरतात? जसं मी सांगितलं, कुठलाही बॅक्टेरिया नाही चालत. द बॅक्टेरिया which have this ability, which accept RDNA and allow its replication and expression. त्या जीनचं, फॉरेन जीनचं, RDNAचं एक्सप्रेशन पण व्हायला पाहिजे. आणि पुन्हा कसं इतरांपेक्षा कॉम्पिटेटिव्हली बेस्ट. समजा आपण इन्सुलिन जीन एका बॅक्टेरियामध्ये टाकला, इकडे ई कोलायमध्ये टाकला, तर बॅक्टेरियामध्ये, जनरल बॅक्टेरियामध्ये कमी राहील, तर ई कोलायमध्ये त्याचं एक्सप्रेशन जास्त चांगलं राहील. म्हणजे मग आपण म्हणू ई कोलाय इफिशियंट आहे, बेटर आहे ॲज कम्पेअर टू अदर्स. म्हणजे या 3 व्हरायटी शोधून काढल्या त्यांनी की या 3 व्हरायटी जास्त कॉम्पिटंट आहेत. बट अमंग दीज ई कोलाई इज ऑलमोस्ट बेटर दॅन अदर्स. मग त्याच्यामुळे ई कोलाई अजून कसं असं इझिली अवेलेबल, की जो थोडा सेफ पण पाहिजे, सेल थोडीशी मोठी पाहिजे म्हणजे प्रोडक्शन जास्त मिळेल. आणि बॅक्टेरियामध्ये छोटा बॅक्टेरिया, मीडियम साईज बॅक्टेरिया, मोठा बॅक्टेरिया, तर ई कोलाई बऱ्यापैकी मोठा आहे आणि इफिशियंट आहे सिंथेसिससाठी, एक्सप्रेशनसाठी. त्याच्यामुळे ई कोलाई इज द आयडियल कॉम्पिटेंट होस्ट सेल फॉर RDNA टेक्नॉलॉजी. आलं लक्ष? म्हणजे इथपर्यंत आपण घेतला. आता पुढं ॲक्च्युअल मेथड आहे. काय आहे की मेथडॉलॉजी फॉर RDNA टेक्नॉलॉजी, ती आपण उद्या बघू. आणि आता याचा पार्ट घेऊ आपण थोडा हॉर्मोनचा. काल मला पण थोडंसं फीवर होता, पण मी म्हटलं एवढे आलेले आहेत घरी, जायला नको म्हणून मी घेऊन टाकलं. तो ओव्हरलोड झाला की होतं असं. इन्फेक्शन काही होत नाही मला सहसा.
पण आता कसं ते सी ई टीची नीटची बॅच पण सुरू आहे, तिला पण ते क्वेश्चन्स काढा, चेक करा. दररोजचं आपल्या एवढ्या मॉडेल टेस्ट आहेत. आता पुन्हा त्याच्यामागे एक यावर्षी नवीन काढलं आहे त्यांनी, तो पॅटर्न जो काढला त्याच्यानुसार पुन्हा चेंज करावे लागत आहेत. म्हणजे जे 90 क्वेश्चन होते त्याच्यात 45 बायो फर्स्ट आणि बायो सेकंड, मग त्याच्यात पुन्हा 45मध्ये 35 प्लस 15 असं गेलं आहे. 35 हां, म्हणजे मग आता इथं कसं आहे, याच्यात 5 क्वेश्चन्स काय आहेत, म्हणजे 10 आहेत ॲक्च्युली, आणि 05 हे एक्स्ट्रा. म्हणजे इथं ऑप्शन ॲडिशन नव्हते तुम्हाला. म्हणजे 45च्या 45 आपल्याला काय करावं लागायचे फर्स्ट सेकंड आणि सेक्शनमध्ये पण तसं. म्हणजे मग हे 10 ॲक्च्युअल, म्हणजे 5 तुम्हाला ऑर दिले जातील एक्स्ट्रा, म्हणजे ऑर. म्हणजे इथं 35 तुम्हाला आन्सर द्यावंच लागेल. मग हे जे 15 आहेत त्याच्यातले 10 सॉल्व करायचे आहेत, इकडे पण 10 सॉल्व करायचे आहेत. म्हणजे मग आता पुन्हा तो, आणि पुन्हा फर्स्ट सेकंड. पूर्वी कसं असायचा, रँडम पेपर राहायचा, असे फर्स्टच्या अगोदर सेकंडच्या अगोदर असं नव्हतं. रँडम म्हणजे कसं, कुठलाही लास्ट चॅप्टरचा पण पहिला क्वेश्चन राहू शकतो, असं करून. मग आता तो पुन्हा फर्स्टचे बाजूला करा. आता त्या सगळ्या क्वेश्चन पेपर आहेत त्या तुम्हाला हे करावे लागतील, बाजूला करून द्यावे लागतील. कारण आता फर्स्ट सेकंड तिथं 5 बसा आणि ते काढा, तोपर्यंत टाईप होऊन जातील क्वेश्चन. म्हणजे मग आपल्याला फर्स्टचे, आणि पुन्हा NCERT इन बोर्डच्या बुकमध्ये फर्स्ट सेकंड असं काहीच नाही. पूर्वीच्या बुकमध्ये होतं की फर्स्टचे चॅप्टर्स अगोदर राहायचे. समजा आपले 15 चॅप्टर असतील तर त्याच्यात 7-8 चॅप्टर फर्स्टचे आणि नंतर सेकंडचे राहील. आता तुमच्या बुकमध्ये फर्स्टचे टॉपिक, आता ही जी बायोटेक्नॉलॉजी आपलं चालू आहे ते फर्स्टमध्ये होतं, 3रं-4थं चॅप्टर राहायचं. तर ते आता इथं डायरेक्ट 12 सेकंडमध्ये घुसून दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे आता ते आपल्याला आणि तसं मेन्शन केलेलं नाही तर ते सिलेबसमध्ये पण कुठलं फर्स्टमध्ये येतं कुठलं सेकंडमध्ये येतं. NCERTमध्ये डायरेक्ट युनिट वाईज दिलं आहे ना, त्याच्यामुळे प्लॅन्टशी रिलेटेड चॅप्टर मागे पण सापडतात, पुढे पण सापडतात. मग ते आपल्याला शोधून काढावे लागतील की हे प्लॅन्ट फर्स्टचं आहे, हे फर्स्टचं, हे सेकंडचं आहे, नंबरचा विचार न करत. म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी तर असं जर आलं आहे तर कदाचित पुढच्या वर्षी बुक्स बदलायला पाहिजेत. फर्स्ट सेकंडनुसार बुक जर केलं, सेक्शन फर्स्ट, बायो फर्स्ट आणि बायो सेकंड, तर मग ते बेटर राहील. चल ओके. आता आपलं पहिल्यांदा बंद करू.